100 दिवसांचा संघर्ष, तगडे टास्क आणि घरातले वाद, भावना आणि गेम प्लॅन. आणि अखेर बिग बॉस मराठी सीझन 6 ला मिळाला त्याचा विनर. होय मित्रांनो, या सीझनची विजेती ठरली आहे तन्वी कोलते. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता, कारण जिच्यावर तंटा क्वीन असा टॅग लावला गेला तीच आज विनर बनलीये. सुरुवातीपासूनच तन्वी कोलतेने घरात एंट्री घेतली एक शांत, संयमी पण कॉन्फिडंट कंटेस्टंट म्हणून. ती फार लाऊड नव्हती, पण तिचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग होतं. सुरुवातीच्या आठवड्यात लोक म्हणत होते ही जास्त काही करणार नाही, पण हळूहळू तन्वीने गेम समजून घेतला आणि तिथून सुरू झाला तिचा रिअल जर्नी. एका टप्प्यावर अशी वेळ आली जेव्हा घरातल्या अनेक लोकांनी तन्वीला नाव दिलं तंटा क्वीन. कारण काय, ती खूप बोलायची, प्रत्येक मुद्द्यावर आपली बाजू मांडायची. कधी कधी आर्ग्युमेंट्स खूप वाढायचे. लोक म्हणायला लागले कोलते किती बोलते. पण इथे एक ट्विस्ट आहे, ती फक्त भांडत नव्हती, ती आपल्या गेमसाठी उभी राहत होती 100%. हो, कधी कधी तिचा टोन अग्रेसिव्ह वाटायचा, पण पॉइंट स्ट्रॉंग असायचा. आणि फक्त वादच नाही, तन्वीचा एक इमोशनल साइड सुद्धा होता. ती अनेक वेळा रडली, प्रेशर हँडल करताना ब्रेकडाऊन झाला, घरातल्या सिच्युएशनमुळे इमोशनली वीक झाली. पण इथेच ती वेगळी ठरली. रडूनही ती पुन्हा उभी राहिली, हार मानली नाही. याच गोष्टीने प्रेक्षक कनेक्ट झाले. गेमच्या शेवटच्या टप्प्यात तन्वी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झाली. फायर टास्क मध्ये डॉमिनन्स, स्मार्ट डिसिजन्स आणि परफेक्ट टायमिंग. फायनल मध्ये तिची टक्कर होती राकेश बापट सोबत. दोघांनीही जोरदार गेम खेळला, पण शेवटी प्रेक्षकांनी दिला तन्वीला भरभरून सपोर्ट. 19 एप्रिलच्या ग्रँड फिनाले मध्ये रितेश देशमुख यांनी विनर अनाउन्स केला. आणि तो क्षण, तन्वी कोलते इज द विनर. घरात आनंद, फॅन्स मध्ये उत्साह आणि सोशल मीडियावर एकच चर्चा. आता रिॲक्शन्स मिक्स्ड आहेत. काही जण म्हणतात ती डिझर्विंग विनर आहे, तर काही जण म्हणतात ती खूप भांडायची. पण एक गोष्ट क्लिअर आहे, ती जर्नी ऑथेंटिक होती, ती फेक नव्हती. शांत राहून, संयम ठेवून आणि योग्य वेळी योग्य चाल खेळत तन्वी कोलतेने सिद्ध केलं, विनर बनण्यासाठी ॲटिट्यूड नाही, हा माइंडसेट लागतो. आता तुमची वेळ. तुम्हाला काय वाटतं, तन्वी कोलते डिझर्विंग विनर होती का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.